नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण 24 जून 2024 रोजीचं MPSC आयोगाचं आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। विषय आहे टंकलेखन कौशल्य चाचणी 2023 बाबतचं जे आलेलं प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1 ते 13 जुलै 2024 रोजी नियोजित लिपिक टंकलेखक 2023 व कर सहाय्यक 2023 संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरता प्रवेशपत्र दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये mpsconline.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तरी जे विद्यार्थी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेले आहेत तर त्यांनी सर्वांनी आपले प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर टंकलेखन कौशल्य चाचणी कक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले जे प्रवेशपत्र आहे तर ते तुम्हाला कंपल्सरी असणार आहे। टंकलेखन कौशल्य चाचणीत विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजीसाठी 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी दिनांक 3 नोव्हेंबर 2023 पूर्वी निर्गमित झालेल्या टंकलेखन कौशल्य प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे, अन्यथा अंतिम शिफारसीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही। त्यांची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर हे आहे टंकलेखन कौशल्य चाचणी जी होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेले प्रवेशपत्र व उमेदवारांना सूचना ज्या आहेत तर त्याच्या संदर्भातला अपडेट। काही अडचण असल्यास प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास तुम्हाला ते ईमेल ID तसेच दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर संपर्क साधू शकता। mpsconline.government.in वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन। टंकलेखन कौशल्य चाचणी व्यवस्थित द्या, लास्ट टप्पा आहे तुमचा, व्यवस्थित पात्र व्हा आणि काही अडचण असल्यास तुम्ही MPSCला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।